घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर उघड. सोलापुरात पथकाच्या धाडींमध्ये 41 सिलेंडर जप्त. आखाती भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅस पुरवठ्याबाबत सतर्कता वाढवण्यात आली असून घरगुती गॅसचा व्यावसायिक व अवैध वापर रोखण्यासाठी प्रशासनाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार व पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सायंकाळी शहरातील विविध भागात धाड सत्र राबवण्यात आले. अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार्क चौक, जुळे सोलापूर, डी मार्ट परिसर, विजापूर रोड, कंबर तलाव आदी ठिकाणी चायनीज फूड गाड्या, पावभाजी सेंटर व अन्य व्यावसायिक आस्थापनांवर अचानक छापे टाकले. या कारवाईत एकूण 41 घरगुती गॅस सिलेंडर आढळून आले असून त्यांचा व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले. प्रशासनाच्या माहितीनुसार संबंधित आस्थापनांकडून घरगुती गॅसचा वापर करून नियमांचे उल्लंघन करण्यात येत होते. ही कारवाई अत्यावश्यक वस्तू कायदा एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट 1955 तसेच LPG रेग्युलेशन ऑफ सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन आदेशांतर्गत करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे व जेल रोड पोलीस ठाणे येथे संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत परिमंडळ अधिकारी ब विभाग राजेश यंपुरे, अ विभाग नंदकिशोर डोके, ड विभाग प्रफुल्ल नाईक, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश्वर काशीद, सज्जन भोसले, वैभव मोरे, सचिन लांडे, आनंद मधने तसेच पोलीस कर्मचारी जावेद जमादार, आबाजी सावळे, धीरज सातपुते, विठ्ठल यलमार आदींचा सहभाग होता. प्रशासनाचा इशारा: घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला असून अशा प्रकारांबाबत नागरिकांनी त्वरित माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.